संभाजीराजे आपल्या महाराज साहेबांचा विचार करीत होते. राजपुताच्या घोटाला जाताना त्यांनी आपल्या हातांनी गळ्यात चढवलेल्या माळेवरून मधूनच हात फिरवित होते. याच भुयारात आबासाहेबांनी सांगितलेले कान भरून टाकणारा घुमते बोल त्यांना एकेकी आठवले. भुयार कधीच संपत नसतात, चाल कधीच थांबत नसते. चालते संभाजीराजे त्या आठवणीने एकदम थांबले. सगळीच मंडळी त्यांच्याबरोबर थांबली. भुयाराच्या दगडबंद घुमटावर संभाजीराजांनी नजर गरगर फिरवत होती. ते एकाकी असे का थांबले कोणालाच कळले नाही. काय झालं शंभू बाळ? त्यांच्या खांद्यावर मायेचा हात ठेवीत जिजाऊंनी सासूद घेत विचारले. जिजाऊंचा तो आवाज जकडबंद भुयारात घुमला. काय झालं शंभू बाळ? तो कानभर ऐकताना संभाजीराजे थरकून उठले. असेच घुमले होते आबासाहेबांचे बोल. न राहून जिजाऊंकडे बघत त्यांनी उत्तर दिले. काही नाही आऊसाहेब, आम्ही बघतो आहोत भुयार किती मागं पडलं ते. क्षणभर जिजाऊ त्यांच्याकडे बघत राहिल्या. मग त्यांचा खांदा थोपटीत म्हणाल्या, अशा वाटा चालताना पायमाग किती माग पडला ते नसतं बघायचं. त्यानं मन दमगीर होतं. किती मागं टाकायचं आहे यावर आणि पुढं नजर द्यायची. त्यानं मन हिंमतबंद होतं. चला. जिजाऊंचे तुळजाई बोल भुयाराच्या कणाकणाला जागवीत परतत होते. ते कान भरून ऐकताना संभाजीराजांना जाणवून गेले, जे आबासाहेबांनी सांगितले तेच आता आऊसाहेब म्हणतायत. तेगीर धार पात्याच्या दोन्ही बाजूंना सारखीच असते तसे. बालेकिल्ला चढवून येता जिजाऊ, संभाजीराजे, नेताजी थेट राजांच्या महालाकडे चालले. राजांना वरती फौज झाली होती. जिजाऊंसाठी राजे मनातले सगळे कड सल विसरून महालाच्या दारापर्यंत सामोरे आले होते. आपले महाराज साहेब नजरेत येताच टाच भरलेल्या जनावरासारखे संभाजीराजे धावत सुटले आणि क्षणात त्यांच्या हाताचा वेढा राजांच्या कमरेभोवती पडला. राजांना काहीच बोलवत नव्हते. त्यांच्या हाताची सडक बोटे संभाजीराजांच्या पाठीवरून फिरू लागली. एकदम राजांच्या पासून थोडेसे दूर होत संभाजीराजांनी त्यांच्या पायीच्या बागदार मोजड्यावर नजर ठेवली. आपल्या गळ्यातील 64 कवड्याची माळ टोप चुकवीत उतळून ओंजळीत घेतली आणि ओंजळ वर उचलून ते म्हणाले, महाराज साहेब, आम्ही कमी बोललो. जरूर होती तेव्हाच बोललो. राजांनी त्यांच्या ओंजळीतील माळ उचलून ती आपल्या गळ्यात घातली. राजांचा उरतान कुठच्या कुठे निघून गेला. संभाजीराजांनी त्यांच्या पायावर डोकं टेकलं. जा, आईंचं दर्शन घेऊन या. देवमालाच्या रुखाने हात करीत राजे म्हणाले. जिजाऊसाहेब आणि संभाजीराजे गडाच्या देवमालाच्या रुखाने चालू लागले. गडाच्या हर कारखान्यातील माणसे काहीतरी लटके निमित्त काढून तेथवर येत होते. संभाजीराजांना डोळे भरून बघून मुजरा करीत होते. राणीवंशाचे महाल जवळ आले. पुतळबाईंच्या महालांच्या रुखाने धारव पुढे आली. जिजाऊंना बघून क्षणभर ती घोटाळली, पण निर्धाराने पुढे होत संभाजीराजांच्या पुढ्यात आली. तिने काळसर रंगाची काहीतरी वस्तू संभाजीराजांच्या टोपापासून पायापर्यंत 3 वेळा उतरवली. तिला बघताच हसून संभाजीराजांनी तिच्या पायांना हात लावून नमस्कार केला. धारव लगबगीने भिंतीच्या कडेकडेने होत दिसेनाशी झाली. संभाजीराजे देवमहालात आले. जगदंबेसमोर त्यांनी आपले डोके टेकवले.